स्वागतम स्वागतम सुस्वागतम। आज जागतिक हात धुवा दिन या निमित्तानं हात कशा प्रकारचे आपण धुतलं पाहिजे या संदर्भात छोटंसं एक प्रात्यक्षिक आपल्याला करायचं आहे। बऱ्याच वेळेला काय करतो आपण पाणवठ्याजवळ जातो आणि हात धुतो आपण आणि हात धुतला म्हणून आपण येतो आणि जेवायला बसतो आपण, आहे की नाही? पण आता नुसत्या पाण्यानेच हात धुतले तर काय होऊ शकतं आणि साबणाचा वापर करून हात धुतल्यानंतर काय होऊ शकतं ह्याच्यामधला दोन्हीमधला जो फरक आहे तो फरक आपल्याला समजून घ्यायचा आहे आणि फरक समजून घेऊन मग आपल्याला तशा संदर्भानं दररोजचं हात धुण्याची काळजी घ्यायची आहे। आता माझे हात धुतलेले नाहीत, बरोबर आहे? हात आता बरेच ठिकाणी माझ्या इकडे तिकडे लागलेले आहे। आता मी हात धुणार आहे। अनु मला ग्लासनं माझ्या हातावर पाणी टाक। आता मी काय साबण वगैरे काहीच लावणार नाही, साबण न लावता आपण दररोज साबण लावतो का हात धुवायला? नाही लावत। चला हात धुणार आहे मी आता। थोडं जवळ ये बघा, आपण असं हात धुतो। पहा आपण आता हे हात धुतलेले आहे, जसं आपण नेहमी हात धुतो तसे आपण हात धुतलेले आहेत। आता हे जे पाणी आहे हे पाणी आपण या पाण्यामध्ये टाकूया, या भरणीमध्ये टाकूया। या पाण्याकडे बघितल्यानंतर लक्षात द्यायचं पाणी तुम्हाला, पाणी स्वच्छ आहे का घाण आहे? घाण आहे पाणी, बरोबर आहे? म्हणजे आपण हात धुतल्यामुळं आता पाणी घाण झालेलं आहे। आता मात्र साबण आहे, साबणाचा वापर करू शकतो तुम्ही, किंवा अशा पद्धतीचं एखादी साधन आहे तुम्हाला हात धुण्यासाठीचं, ते साधन वापर करू शकता तुम्ही। आता पहा पण माझे हात धुतलेले आहेत, माझे हात धुतले म्हणजे स्वच्छ झालेत का नाही? आता झालेले आहे, बघू स्वच्छ झालेत का नाही ते बघा। हात धुताना अगोदर असं सरळ रगडलं पाहिजे आपण, त्याच्यानंतर दोन्ही बोटामध्ये हात घालून बोटं घालून आपण अशा पद्धतीचे धुतले पाहिजेत। त्याच्यानंतर यायलाही धुतले पाहिजे असं आपण। त्याचबरोबर हे जे अंगठा आहे अंगठ्यालाही आपण अशा पद्धतीने धुतलं पाहिजे, वरून एकदा असंही धुतलं पाहिजे। असं पाणी टाकलं म्हणजे असं अशा पद्धतीनं रगडून हात पूर्ण स्वच्छ झाले पाहिजे आपण। हा घे पाणी। थोडं शेंडे अशा पद्धतीचे आपले घासले गेले पाहिजे, म्हणजे नखामध्ये थोडंफार काही असेल, नख ठेवायचेच नाही परंतु थोडंफार काही असेल तर ते आपलं संपून जाईल। पहा हात माझे आता धुवून हे स्वच्छ झालेले आहे। या हाताने धुतलेलं जे पाणी आहे या दुसऱ्या भरणीमध्ये आपण टाकणार आहोत। पाणी घाण आहे का नाही? हे पाणी घाण आहे, हे थोडं जास्त घाण आहे, हे थोडं कमी आहे, परंतु घाण पाणी मात्र आहे। म्हणजे सुरुवातीला आपण तसंच हात धुतले आणि जेवायला बसलो म्हणजे आपल्या पोटात घाण जाईल का नाही? जाईल, हो की नाही? हा, पोटामध्ये घाण जाईल। आणि आपण जर साबण लावून हात स्वच्छ धुतले तर आपल्या पोटामध्ये घाण जाईल का? जाणार नाही। आणि म्हणून दररोजचं शाळेतच नाही घरी सुद्धा जेवण्याच्या पूर्वी आपण साबणाने स्वच्छ हात धुतले पाहिजे। आपण साबणाने स्वच्छ हात धुतले पाहिजे। नुसते हात जर धुवत जातो असं समजा तर आपण दिसतं आहे पाणी घाण आहे, नुसते हात धुतले पाणी घाण आहे आणि पुन्हा साबण लावून धुतले तरी आपलं घाण पाणी निघालं, दिसतंय का तुम्हाला खालच्या पाण्यामध्ये? आहे की नाही? तर अशा पद्धतीनं हात धुण्याची आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे। पाहणाऱ्याला माझी विनंती आहे की आपण आपल्या घरामध्ये ज्या ठिकाणी म्हणून आपण अशा पद्धतीने एकत्र येऊ त्या ठिकाणी भोजनासाठी एकत्र येण्यापूर्वी आपले सर्वांचे हात धुणं गरजेचं आहे। आपण सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला, लाईक केला त्याबद्दल सर्वांचे आभार, धन्यवाद।